आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। खैरावचे सुपुत्र मारुती क्षीरसागर यांची सशस्त्र सीमा बलात निवड, ग्रामस्थांकडून गौरवपूर्ण सत्कार। खैरा गावचे सुपुत्र मारुती बिराप्पा क्षीरसागर यांची सशस्त्र सीमाबल मध्ये नुकतीच निवड झाली असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी हे यश संपादन केले आहे। मारुती क्षीरसागर यांनी सशस्त्र सीमा बलाच्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा, मैदानी चाचणी तसेच शारीरिक चाचणी यशस्वीरित्या पार पाडत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला। त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असतानाही जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न साकार केले आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल खैराव ग्रामस्थ, मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी मारुती यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मारुती क्षीरसागर यांच्या निवडीमुळे खैराव गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या यशामुळे अनेक तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आहे। मारुती बिराप्पा क्षीरसागर व आमचे छोटे बंधू त्यांच्या सशस्त्र दलामध्ये निवड झाली, ते आपल्या गावाचं फार मोठं योगदान मानावं लागेल। सगळ्यांच्या आशीर्वादामुळे त्यांना ते योगदान प्राप्त झालेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। तसंच माझ्या भावाचा विठ्ठल क्षीरसागर, आपले पाटील सर, भारत सर यांनी जे सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं आज आपल्या गावचे खैरावचे सुपुत्र सन्माननीय मारुती बिराप्पा क्षीरसागर यांची सैन्य दलामध्ये निवड झालेली आहे। सशस्त्र सीमा सुरक्षा दलामध्ये त्यांची आता निवड झालेली आहे आणि त्यामुळं खैराव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। या सन्मानाच्या ठिकाणी आमचे या गावचे पोलीस पाटील रामचंद्र पाटील, विठ्ठल क्षीरसागर, त्याचबरोबर त्यांचे सर्व रामचंद्र क्षीरसागर हे पुण्याहून खास त्यांचं म्हणजे या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत। त्यांचे पाहुणे मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरोखरच अत्यंत गरिबीतून या ठिकाणी त्यांची भरती झालेली, लेखी परीक्षा असेल, त्याचबरोबर त्यांना खेळाची स्पर्धा असेल, मेडिकल असेल, मुलाखत द्यावी लागल्या, या सर्व प्रक्रियेतून त्यांनी हे यश मिळवलेलं आहे। ते खरोखरच आम्हाला अभिमान वाटणारं यश आहे आणि या यशामध्ये त्यांना संपूर्ण गावच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतोय, त्यांचं अभिनंदन करतोय। या ठिकाणी जर थोडा दुःख वाटण्याची ही गोष्ट आहे की आमचे बंधुराज बिराप्पा जर आज असते तर त्यांनी मोठा एक जल्लोष केला असता, पण दुर्दैवानं त्यांना ते सुख किंवा आनंद बघता आला नाही। असो, त्यांच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। त्यांनी देशाची चांगल्या प्रकारे सेवा करावी आणि आमच्या गावचं नाव उंचावं अशा प्रकारची परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय भारत। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।